मनोज जरांगे 30 मेला पुन्हा उपोषणाला बसणार आहेत. देवेंद्र फडणवीसांचा एक मोठा प्लॅन याच्यामध्ये आता यशस्वी झालेला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मोठं यश मिळवले मनोज जरांगे पाटलांना आंदोलनाला बसून. पण नेमकं आपण असं का म्हणतोय? मनोज जरांगे पाटलांनी आंदोलनाला बसले आणि देवेंद्र फडणवीसांना मोठा आनंद का झालाय, हा सगळ्यात महत्वाचा आता एक प्रश्न तुम्हाला पडला असेल. आपण असं का म्हणतोय? तर याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहायचं आहे. व्हिडिओ संपूर्ण बघा. या व्हिडिओमध्ये आपल्याला समजणार आहे की नेमकं जरांगे पाटलांनी जी काही आंदोलनाची दिशा ठरवलेली आहे, आंदोलनाची तारीख ठरवली आहे, त्या तारखेवरून देवेंद्र फडणवीस मात्र खुश झालेले आहेत. मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी बनवत राहत असतो. आणि तुम्ही जर फेसबुकवर बघत असाल तर फेसबुकला सुद्धा फॉलो करा. मंडळी, देवेंद्र फडणवीस सध्या एका चिंतेमध्ये होते. ती चिंता म्हणजे त्यांना चिंता होती, महाराष्ट्रामध्ये एवढे मोठे प्रश्न आहेत. महाराष्ट्रामध्ये पेट्रोलचा प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या कांद्याचा प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या खून प्रकरणाचा प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये गृहमंत्र्यावर किंवा गृह विभागावर जे उपस्थित झालेले आहेत त्यांच्यावर प्रश्न आहेत, महाराष्ट्रामध्ये पेट्रोल डिझेलचा प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये सोन्याचा प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये बलात्काराचे प्रश्न आहेत, महाराष्ट्रामध्ये स्त्रियांवरील अत्याचारांचे प्रश्न आहेत, महाराष्ट्रामध्ये असे कित्येक प्रश्न आहेत ज्या प्रश्नांचं उत्तर आज आपल्या या सरकारकडे म्हणजे भाजप सरकारकडे किंवा देवेंद्र फडणवीसांकडे नाही आहे. देवेंद्र फडणवीस हे सरकार चालवायला किंवा गृहमंत्रीपद ज्यांच्याकडे आहे हे चालवायला ते अगदी आपण म्हणतो की अयशस्वी ठरलेले आहेत. आणि म्हणून त्यांना मनोज जरांगे पाटलांनी जी आंदोलनाची तारीख ठरवलेली आहे ती तारीख आणि आंदोलनाचं जर हे आंदोलन जर चाललं पुढे 1-1.5 महिना तर हे दिवस निघून जाणार आहेत. जे फोकस मध्ये पेट्रोल डिझेल येणार होतं, जे फोकस मध्ये कांदा येणार होता, जे फोकस मध्ये प्रश्न येणार होते, ते सगळा जो फोकस आहे तो मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाकडे लोकांचा जाणार आहे, सर्वसामान्य जनतेचा जाणार आहे. आणि पुन्हा एकदा लोकांची दिशाभूल होणार आहे. पुन्हा एकदा सर्वसामान्य लोकांची, जे सुशिक्षित आहेत त्यांची तर दिशाभूल कदाचित होऊ शकत नाही, पण जे महत्वाचे मतदार आहेत, महत्वाचे माणसं आहेत, ज्यांना खऱ्या अर्थाने सगळ्या गोष्टी चटक लागते किंवा चणचण लागते, त्या लोकांपासून ही गोष्ट मात्र पोहोचणार नाही. आणि त्याच लोकांच्या मनामध्ये फक्त आरक्षण राहील, समाज राहील आणि समाजामधील ओबीसी विरुद्ध मराठा अशा प्रकारचे भांडण राहतील. आणि हाच एक महत्वाचा मुद्दा देवेंद्र फडणवीसांना लाभकारी, गुणकारी आणि सगळ्यात महत्वाचं मनोज जरांगे पाटलांनी जर आंदोलन केलं तर सगळ्यात मोठा फायदा हा या सरकारचा आहे आणि या आपल्या गृहमंत्र्याचा, नाकाम गृहमंत्र्याचा आणि नाकाम मुख्यमंत्र्याचा सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण कितीही नाही म्हणलं, कितीही काहीही केलं तर आपण जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवातीला तुम्हाला जे प्रश्न सांगितले ते प्रश्न तर आहेच, पण मराठा समाजाचे GR, मराठा समाजाचे कुणबी प्रमाणपत्र आतापर्यंत व्यवस्थित चालू होते, आतापर्यंत वाटप चालू होतं. मग आताच्या 1-1.5 महिन्यामध्ये नेमकं असं काय झालं की ज्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी, म्हणजे ते अधिकारी तर देऊ इच्छितात पण ते अधिकारी म्हणतात की आम्हाला सरकारने सांगितलेलं आहे कुठल्याही प्रकारचं कुणबी प्रमाणपत्र हे द्यायचं नाही आहे, कुठल्याही प्रमाणपत्र ओबीसीचं प्रमाणपत्र द्यायचं नाही आहे. मग सरकार अशा प्रकारचे बंधन का लावलं? तर हे सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये जर आहे तर तेच आहे की लोकांना म्हणजे सर्वसामान्य लोकांना याच्यामध्ये डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न सध्या आपल्या मुख्यमंत्र्यांकडून, सध्या आपल्या देवेंद्र फडणवीस या माणसाकडून होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि हाच प्रयत्न सध्या त्यांचा यशस्वी सध्या होताना दिसत आहे. तो यशस्वी कसा होत आहे? तर मनोज जरांगे पाटील आंदोलनाला बसत आहेत. तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत काय? माझं मत तर तुम्हाला सांगितलंय आणि 100% अशाच प्रकारची गोष्ट आहे, याच्यामध्ये कुठेही काही वेगळी गोष्ट नाहीये.
याच्यामध्ये फक्त फडणवीसांना सामान्य माणसं जे काही मतदार आहेत, सामान्य माणसं आहेत, कारण त्यांना कळत नाही. एकदा डायव्हर्ट झाला, एकदा विषय झाला तर तोच विषय घेऊन बसतात. म्हणून त्यांना फसवण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी अगदी यशस्वीरित्या आणि पडद्याच्या मागे राहून कशा प्रकारचा गेम करायचा असतो हे पुन्हा एकदा राजकारण त्यांचं दिसून आलेलं आहे. तुमचं मत नक्की व्यक्त व्हा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.